हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. हे पहा, मी आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे. एकदम टेस्टी असं. कसं बनवलं ते पुढं पूर्ण व्हिडिओ पहा. वर्षभर टिकतं छान असं. आणि तुम्हाला जर ही लोणच्याची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मस्त असं लोणचं आपलं हे तयार. तर हे पहा, आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत. 2 किलो कैऱ्या मी घेतलेल्या आहेत. पाण्यात 2-3 तास ठेवल्या होत्या. आता त्या स्वच्छ अशा धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या कैऱ्या फोडून घेणार आहोत. तर हे पहा, आपण आता कैऱ्या फोडून घेऊ. हे पहा, लोणच्यासाठी आपण सर्व कैऱ्या आता फोडून घेतलेल्या आहेत. ह्या जराशा सुकू द्यायच्या आहेत. तर हे पहा, आपल्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्याच्यात 2 चमचे हळद घालायची आहे. आणि 2 चमचे मीठ घालायचे. थोडंसं वर घातले. 2.25 चमचे मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे. छान असं आपण हाताने काढून घेऊया. आणि एकदम कच्च्याच कैऱ्या घ्यायच्या आणि सातू बांधलेल्या. पिवळ्या कैऱ्या घ्यायच्या नाही, पिवळी झालेली कैरी म्हणजे लोणचं टिकतं कच्च्या कैऱ्या घेतल्यावर असते. आणि लोणच्याला आंबट कैरी असेल ना तर छान लोणचं होतं. आता हे पहा, आपण याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. आता हे ना 5 ते 6 तास असं मीठ हळद लावून ठेवायचे. म्हणजे काय होतं, त्याला छान असं पाणी सुटतं. आता आपण हे 5 ते 6 तास असंच लावून ठेवून देऊया. आता हे झाकून ठेवूया. 5-6 तासानंतर आपण लोणचं बनवूया. तर हे पहा, आपण हळद मीठ लावून 5-6 तास ठेवलं होतं. आता ते काढून घ्यायचं आणि त्यातलं पाणी गाळून घ्यायचं. तर हे पहा, आपण आता हे एका चाळणीमध्ये घालायचे. यातलं पाणी निथळून देऊन मग आपण एखाद्या कपड्यावर सुकत घालू फॅन खाली ठेवायचे. चांगलं 2-4 तास तरी सुकू द्यायचे. आता हे पाणी निथळलं की मी कपड्यावर घालून घेते. तर हे पहा, किती पाणी निघालं बघा मीठ आणि हळद लावून ठेवल्यावर. तर हे पहा, आपण आता स्वच्छ अशा कपड्यावर हे 2-4 तास चांगलं सुकून घेणार आहोत फॅन खाली. आपल्याकडे का ऊन नाही, ऊन असेल तर 1-2 तासामध्येच होतं सुकं चांगलं. असं सुकून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपल्याला कैरी असे छान असे सुकून झालेले आहेत. 5-6 तास मी फॅन खाली ठेवल्या होत्या. त्याच्यासाठी 1 वाटी मोहरीची डाळ, हा लसूण, हिंग आणि आपले मेथी दाणे, लवंग आणि मिऱ्या. आता आपण काय करणार आहोत, प्रथम आपण हे मोहरीची डाळ भाजून घेणार आहोत. हे पहा, मी तेल पण गरम करून घेतलेलं आहे. आता थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर ही मोहरी डाळ आहे ना, आपण आता भाजून घेणार आहोत. भाजून का घ्यायची, लोणचं टिकावं म्हणून. आणि आपल्याला काय कलर बदलेपर्यंत भाजायची नाहीये. जर थोडंसं ओलसरपणा वगैरे काय असेल तर तो जाण्यासाठी 1-2 मिनिटं आपली फक्त अशी गरम करून घ्यायची आहे. हे पहा, झालेले आहे. आता मी काढून घेते. आता हे पहा, त्याच्यात मेथी दाणे, लवंग, मिऱ्या पण भाजून घ्यायच्या. आता माझं लोणचं थोडं आहे 2 किलोचं, म्हणून 1 चमचाभर मेथी दाणे घेतलेले आहेत मी. आणि 4 लवंग, 4 मिऱ्या. भाजून घेतलं ना म्हणजे मेथी दाण्याला जास्त कडवटपणा राहत नाहीये.
त्यासाठी आता ते पण काढून घेऊया. आता आपण हे सर्व थंड करून घेऊया. आणि मग मी हे पहा अर्धी वाटी मी मीठ पण घेतलेलं आहे, ते पण जरा गरम करून घ्यायचे. त्याच्या अंगी जरा थोडा ओलसरपणा असेल तर तो पण निघून जाईल. आता झालेलं आहे मीठ पण. तर हे पहा छान असं आपलं हे सुकलेलं आहे. सगळे मसाले पण आता थंड झालेले आहे. मोहरी मीठ वगैरे भाजून घेतलं तर लवंग मिऱ्या सगळं मस्त असं थंड झालेलं आहे. त्याआधी आपण काय करणार आहोत बघा, ही काचेची बरणी आहे, चांगली स्वच्छ आणि कोरडी करून घ्यायची, अजिबात ओलसर राहिली नाही पाहिजे. तर आता बघा याच्यामध्ये आपण ही मोहरीची डाळ घालणार आहोत. तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर मोहरी भाजून त्याच्यात भाजून ती बारीक करून घालू शकता. भरपूर असा लसूण घालायचा आहे, आम्हाला लसूण खूप आवडतं त्याच्यामध्ये. ते थंड झालेलं मीठ घालायचे. लाल तिखट घालायचे. तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे. हळद घालायची आहे. हिंग घालायचं आहे. तर हिंग बघा मी तेल थोडं गरम असताना त्यात हिंग घातला होता. तर हे पहा मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घालते, त्याने असा छान असा कलर येतो. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. हे पण हाताने मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचे. छान मस्त असं मिक्स झालेलं आहे. तर हे पाच छान असं आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण बरणीमध्ये भरून घेणार आहोत. हे पहा किती छान असा कलर पण आलेला आहे. वर्षभर छान असं टिकतं हे लोणचं आणि एकदम टेस्टी होतं. तर हे पहा आपण आता बरणीमध्ये भरून घेऊया. तर हे पहा आपलं लोणचं झालेलं आहे भरून. आता वरून तेल घालून घ्यायचंय. हे पहा मस्त असं वर्षभर आता हे लोणचं आपलं टिकणार आहे. एकदम टेस्टी असं हे लोणचं झालेलं आहे. तुम्हाला जर माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजच्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील. आणि तेल नाही असं लोणच्याच्या बरोबरीने तरी पाहिजे, थोडंसं जास्त असले तरी चालेल, म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाहीये. आपण हिंग घातलंय ना, त्यामुळे हिंगामुळे पण असं बुरशी वगैरे येत नाहीये. छान असं आपलं हे लोणचं तयार. हे पहा आपलं लोणचं
तैयार।